नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया, जेवल्यानंतर ताटात हात धुणं शुभ की अशुभ. वास्तुशास्त्रानुसार ताटात खरकटा हात धुतल्याने देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा नाराज होते आणि या गोष्टींचे वाईट परिणाम व्यक्तीला भोगावे लागतात. अनेक जणांना जेवल्यानंतर ताटातच हात धुण्याची सवय असते. हिंदू धर्मात अन्नाला देवाचा दर्जा आहे. जेवलेल्या ताटात हात धुणं हे शास्त्रात अशुभ मानलं जातं. यावेळी देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मी माता देवी नाराज होतात. अन्नपूर्णा देवी कोपली तर तिथूनच तुमच्या गरिबीची सुरुवात होते आणि तुमचे वाईट दिवस सुरू होतात. घरातील संपत्ती संपुष्टात येऊ लागते. जेवणाशी संबंधित काही वास्तुशास्त्राचे नियम आपल्याला माहीत असलेच पाहिजेत. जेवणानंतर ताटातच हात धुवू नका. ज्या ताटात आपण जेवतो त्याच ताटात हात कधीच धुवू नये. वास्तुशास्त्रानुसार असं केल्याने अन्नपूर्णा देवी कोपते. तसेच असं केल्याने देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात वास करत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जेवणानंतर ताटातच हात धुतल्याने तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येते. तुमचा पैसा अनावश्यक गोष्टीवर खर्च होतो आणि पैशाची तंगी जाणवते. घरात हळूहळू पैशाची कमतरता भासू लागते. पलंगावर बसून जेवू नका. तुम्ही कुठे बसून जेवता हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. कधीही पलंगावर बसून जेवू नये. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी जेवायला बसू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. जेवताना 3 चपात्या कधीही वाढू नका. कधीही जेवण वाढताना 2 किंवा 4 चपात्या घ्याव्या. ताटात कधीही 3 चपात्या देऊ नका. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असं करणं योग्य नाही. हे अशुभ मानलं जातं. ताटात अन्न टाकू नका. तुम्हाला जितकं गरजेचं आहे तितकंच ताटात अन्न घ्या. ताटात घेतलेलं अन्न वाया घालवू नका. कधी चुकून ताटात जेवण उरलं तर ते फेकून देऊ नये. उरलेलं अन्न प्राण्यांना खाऊ घालावे. जेवण घेण्यापूर्वी ताट व्यवस्थित स्वच्छ करा. अन्न घेण्यापूर्वी नेहमी भांडं किंवा ताट व्यवस्थित स्वच्छ केलं पाहिजे. जर त्यामध्ये पाण्याचे थेंब असतील किंवा डाग असतील तर ते जेवण वाढून घेण्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ केलं पाहिजे. नाहीतर जेवणाचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा देवी नाराज होते. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.